मंडळी, पीक विम्याची तक्रार करून देखील तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर तुमचा पीक विमा हा कुठे अडकला आहे, कोणत्या स्टेजवरती आहे, याबाबत मोबाईलवरून कसं चेक करायचं, याबाबत संपूर्ण सविस्तर अशी माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वात प्रथम तुम्हाला प्ले स्टोरवरून क्रॉप इन्शुरन्स हे ॲप डाउनलोड करावं लागेल. तर या ॲपची लिंक आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिली आहे. त्याची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारे 4 ऑप्शन दिसेल. त्यानंतर तुम्हाला तिसऱ्या नंबरचं ऑप्शन जे आहे नोंदणी खात्याशिवाय सुरू ठेवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तसेच जर तुम्हाला भाषा चेंज करायची असेल तर चौथ्या नंबरला ऑप्शन आहे भाषा बदला. याच्यावरती क्लिक करून तुम्ही इंग्रजी, हिंदी आणि मराठी या 3 भाषापैकी कोणत्याही भाषा करू शकतात. तिसरे ऑप्शन जे आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर 5 ऑप्शन आले आहेत. यातील आपलं जे 3 नंबरचं ऑप्शन आहे पीक नुकसान याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता आपल्यासमोर 2 ऑप्शन आलेले आहेत. त्याच्यापैकी आपलं जे 2 नंबर ऑप्शन आहे पीक नुकसान सद्यस्थिती या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता इथं आपला डॉक्युमेंट ID नंबर विचारलेला आहे. हा डॉक्युमेंट ID नंबर तुम्हाला केव्हा भेटेल आणि कुठं भेटेल तर तुम्ही पीक विम्याचा क्लेम केला होता तेव्हा तुम्हाला जेव्हा सक्सेसफुल झाला होता धन्यवाद आणि अशा प्रकारचं एक ऑप्शन आलं होतं. तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवत आहे की काही अशा प्रकारचा एक मेसेज आला होता की तुमचा खाली डॉक्युमेंट ID नंबर होता. तो डॉक्युमेंट ID नंबर तुम्हाला इथं पेस्ट करायचा आहे किंवा तुम्ही लिहून जर ठेवला असेल तर तुम्ही टाईप करून टाकायचा आहे. टाकल्यानंतर यशस्वी या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की सर्व माहिती आपल्यासमोर ओपन झालेली आहे. तुम्ही वरती पाहू शकता की पीक नुकसान सद्यस्थितीचा तपशील. तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की तुमचा सर्वात वरती डॉक्युमेंट ID नंबर आहे, खाली खरीप आहे, खाली हंगाम आहे, खरीप वर्ष आहे 2024, शेतकऱ्यांचं नाव आहे. आता मी हा पीक विम्याचे क्लेम नेमकाच म्हणजे कालच केला असल्यामुळे माझ्या याच्यावरती पूर्ण फुल इन्फॉर्मेशन अपलोड झालेली नाही आहे. जर तुम्ही 2-3 दिवसानंतर जर चेक केलं तर तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन पाहायला मिळेल. तुमचं आता तुम्हाला खाली मोबाईल नंबर दाखवत आहे, गाव दाखवत आहे, जिल्हा, पीक दाखवत आहे, अर्ज क्रमांक दाखवत आहे, घटनेचा प्रकार दाखवत आहे, घटनेचा दिनांक देखील दाखवणार आहे काही दिवसांनी आणि सादर करण्याचा दिनांक देखील दाखवणार आहे. सर्वात शेवटला सादर करण्याचा दिनांकच्या खाली एक ऑप्शन येईल. जेव्हा याच्यावरती पूर्ण माहिती अपलोड होईल तेव्हा तुमचं खाली सादर करण्याच्या दिनांकाच्या खाली तुमचं नवीन एक ऑप्शन येईल पीक विमा स्टेटस ऑप्शन येईल. त्याच्यासमोर तुमचा पीक विम्याचा क्लेम कुठे अडकलेला आहे, कोणत्या स्टेजवरती आहे ती संपूर्ण माहिती तुम्हाला समोर मिळेल. मी सध्या कालच केलं असल्यामुळे माझी संपूर्ण माहिती इथं अपलोड झालेली नाही आहे. अशा प्रकारे तुम्ही देखील घरी बसल्या तुमच्या मोबाईल ॲपवरून डॉक्युमेंट ID नंबर वापरून तुम्ही देखील चेक करू शकता की तुमचा पीक विमा हा कुठे अडकलेला आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका. तसेच संदर्भाच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या नवनवीन योजनांची माहिती अपडेट माहिती पाहण्यासाठी आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.